नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर या बुलेटिनमध्ये आता आपण पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा 10 सेकंदात घेतलेला आढावा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी संभाजीराजे छत्रपतींवर टीका केली आहे। संभाजीराजे हे भेकड नेते आहेत। पुण्यातील राडा संभाजीराजे भोसलेंनी करवायला लावला असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। माझ्यावर गोळ्या घातल्या, तलवारीनं वार झाले तरी आंदोलन थांबवणार नाही असा निर्धार त्यांनी केलाय। उद्धव ठाकरे आज पुन्हा ठाणे आणि कल्याणमधील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत करणार आहेत। या बैठकीसाठी ठाणे कल्याणमधील ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक होणार आहे। ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं। सोमवारी झालेल्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। विदर्भातील 62 जागांपैकी 45 जागांवर काँग्रेसनं दावा केल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुन्हा महाविकास आघाडीचे नेते विदर्भातील जागा वाटपावर चर्चा करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज माजलगाव आणि परळी मतदारसंघामध्ये पोहोचणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यात्रेला उपस्थित राहणार आहेत। सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादीचे तीनही नेते यात्रेमध्ये उपस्थित असतील। मावळमध्ये सध्या इच्छुक आणि विद्यमान आमदारांमध्ये बॅनरबाजी रंगल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभेच्या तोंडावर आता इच्छुक आणि विद्यमान आमदारांच्या समर्थकांकडून बॅनरमधून चढाओढ सुरू झाल्याचं दिसून येत आहे। सोलापूर शहर मध्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये डोकेदुखी वाढणार आहे। विधानसभेसाठी या मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलाय। मशाल घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार बैठकीमध्ये करण्यात आला आहे। अहमदनगरमधील पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये विधानसभा सध्या चर्चेत आहे। आमदार मोनिका यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रताप ढाकणे, अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले आणि भाजप पक्षातून 2 जणांनी उमेदवारी मागितली आहे। शरद पवार राज्याचे नेते नाहीत तर आता मराठ्यांचे नेते झालेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे। मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाला वंचितचा विरोध असेल असं सुद्धा आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। मुस्लिम हे शरद पवारांचे जावई आहेत असं वादग्रस्त वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय। त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सरकारनं सुरू केली असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे। सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्यानं निवडणुकीनंतर ही योजना सुरू राहील की नाही याबाबत शंका आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्याकडून मिसफायरिंग झाल्याची माहिती मिळते। स्वतःच्याच बंदुकीतून सुटलेली गोळी गोविंदांना लागली, त्यामुळे गोविंदांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नवरात्र उत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे, त्यामुळे मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशा सूचना विश्व हिंदू परिषदेकडून आयोजकांना करण्यात आल्या आहेत। गरबा कार्यक्रमात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा असं सुद्धा निवेदन त्यांनी दिलं आहे। राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जळगावातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्यात आली। या निर्णयामुळे तालुक्यातील 16,860 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। राज्य सरकारनं ईपीएस पेन्शनधारकांसाठी विशेष अर्थसहाय्य मंजूर करावं या मागणीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारनं मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारला मदत करणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। नागपूरमधील मिहान प्रकल्पाकरिता आवश्यक अशा 3,994 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली। या प्रकल्पासाठी भूसंपादन, पुनर्वसन, तांत्रिक कामं तसंच भूसंपादनाचे दावे इत्यादीकरिता या निधीस मान्यता देण्यात आली आहे। डॉक्टर आंबेडकर स्वावलंबन योजनेतील लाभात दुप्पट वाढ झाली आहे। अनुसूचित जाती आणि शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 2017 पासून ही योजना राबवण्यात येते आहे। राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करून राज्यातील जलस्रोतांचे उत्तम नियोजन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। राज्यांना सक्षम बनवण्यासाठी जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापन करण्याची सूचना करण्यात आली होती। राज्याच्या महसुली उत्पन्न वाढीकरिता मुद्रांक अभियानाअंतर्गत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। यामुळे वर्षाकाठी 100 ते 150 कोटी महसुलामध्ये वाढ होईल। राज्यातील कोतवालांच्या मानधनामध्ये 10% वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। यामुळे कोतवालांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला जाणार आहे। नाशिक जिल्ह्यात डाळिंब आणि बीड जिल्ह्यामध्ये सीताफळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। यासाठी 39 कोटी 42 लाख 75 हजार रुपयांची तरतूद केली जाणार आहे।
केंद्र सरकारनं गुगल क्रोम युजर्सना अलर्ट जारी केलाय। गुगल युजर्सना खासगी डाटा हॅक होण्याची शक्यता CERTनं वर्तवली आहे। यामध्ये नियमांचा भंग झाल्यावर कारवाई करण्याचा इशारा केंद्रानं गुगलला दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंगणवाडी सेविका आणि महिला मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली घेतलाय। निर्णयानुसार सेविकांना 5,000ची आणि मदतनीसांना 3,000 रुपयांची वाढ दिली जाणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे कृषी सेवेतील 258 पदं ही त्यामध्ये समाविष्ट झाली असून 1 डिसेंबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत। पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 6व्या मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे वेगावर मर्यादा आल्या आहेत। रेल्वे प्रवाशांना मंगळवारी त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचं 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रक बदलणार आहे। या नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरून अप आणि डाऊन 20 जलद लोकल फेऱ्या दादरवरून धावणार आहेत। गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय। राम मंदिर गोरेगाव मालाड दरम्यान सोमवारपासून लावण्यात आलेले वेगबद्दलचे निर्बंध बुधवारपासून काढण्यात आले। केंद्र सरकारनं पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीमचं व्याजदर जाहीर केलेत। सरकारनं ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान या स्कीमच्या व्याजदरामध्ये कोणतेही बदल केलेले नाहीये। ग्रॅज्युएटीची मर्यादा 14 लाखांवरून वाढवून 20 लाखांवर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आला। त्यामुळे त्याचा फायदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे। राजकोट पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपी जयदीप आपटेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। यावेळेस आरोपीचे वकील काही महत्त्वाच्या बाबी कोर्टासमोर मांडणार आहेत। त्यानंतर कोर्ट जामीन अर्जावरती निकाल देईल। नवरात्रापूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसलाय। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,692 रुपये आणि 50 पैशांनी मिळणार आहेत। सलग 9 दिवसांच्या वाढीनंतर सोन्याने 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅम अशी उच्चांकी पातळी गाठली आहे। मात्र काल स्थानिक बाजारामध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या तेजीला पूर्णविराम देत चांदीचा भाव किलोमागे 2,000 रुपयांनी घसरून 92,500 रुपये झाला आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीची विक्रमी 94 टन आवक झाल्यामुळे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरलेत। त्यामुळे काही दिवसांपूर्वी भाव खात असलेली कोथिंबिरीची जुडी आता 7 ते 9 रुपयांवर आली आहे। कोरेगाव कराड या 2 तालुक्यांना जोडणारा खंडाळा शिरोळा राज्यमार्ग चौपदीकरणासह काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। त्यासाठी राज्य सरकारनं 572 लाख रुपये मंजूर केले आहेत। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यामध्ये बंद करण्यात आला होता। मात्र आजपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला करण्यात आला। सध्या ऑफलाईन पद्धतीनं नोंदणी सुरू आहे। नागपुरात चिकनगुनियाच्या रुग्णांनी उच्चांक गाठलाय। शहरामध्ये 28 दिवसांमध्ये 401 रुग्णांची नोंद झाली आहे। रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यामध्ये आसूद गावादरम्यान रस्ता शिवसेना राष्ट्रवादीच्या शेवादात अडकला होता। मुरुड गावकऱ्यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषण केल्यामुळे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या लोकप्रशासनातील नवोपक्रमासाठी दिला जाणारा डॉक्टर एस गडकरी पुरस्कार जाहीर झालाय। नागपूरच्या विभागीय आयुक्ता विजयालक्ष्मी बिदरी यांना हा पुरस्कार देण्यात आलाय। लोणावळा येथील कार्ला गडावर आई एकविरेच्या घटस्थापनेची तयारी जोरदार सुरू आहे। देवीचा मुखवटा, सोन्याचे दागिने आणि मंदिर गाभाऱ्याला भक्तांकडून चकाकी देण्यात आली आहे। शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरातील स्वच्छतेचं काम पूर्ण झालंय। देवीचा गाभारा, देवीचे शिखर, देवीची आभूषणं, वाहनांच्या स्वच्छता या देखील करण्यात आल्या आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या खजिन्यात असलेल्या मौल्यवान आणि दुर्मिळ दागिन्यांच्या मूल्यमापनास सुरुवात करण्यात आली आहे। याकरिता अनुभवी तज्ज्ञ मूल्यमापनकार विष्णू सखाराम काळे यांच्याकडून दागिन्यांचं मूल्यांकन सुरू करण्यात आलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरामध्ये मासळीची आवक वाढली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी लिलाव सुरू झालेत। काही दिवसांपूर्वी खराब वातावरणामुळे मासेमारी बंद होती। मुळशी तालुक्यातील आदरवाडीमध्ये बिबट्याच्या वावरामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। बिबट्यानं पाळीव प्राण्यांवर लक्ष केलं असून हा व्हिडिओ देखील समोर आलाय। भिवंडीतील पडघा भागामध्ये 2 मोठ्या अजगरांना पकडण्यात यश आलंय। पडघ्यात अजगर आढळून आल्यानं स्थानिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती। वेळी सर्पमित्रांच्या मदतीनं शिताफीनं अजगरांना पकडून जीवनदान दिलंय।
जळगावातल्या वरणगाव शहरामध्ये पाणी प्रश्नासह विविध मागण्यांसाठी संविधान आर्मी संघटनेकडून रेल रोको करण्यात आला। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करण्याचा तसंच व्यवस्थापन समिती सदस्यांचा कार्यकाळ 3 वर्षांऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला।